भोंदू बाबा अशोक खरात याच्या गैरव्यवहारांची चौकशी सध्या जोरदार सुरू आहे. दिवसेंदिवस नवनवीन प्रकरण समोर येत आहेत. भोंदू खरातचे अर्थचक्र समता पतसंस्थेतून फिरले की काय, असाही प्रश्न आता सर्वसामान्यांना पडत आहे. राज्यभर गाजत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात समता पतसंस्थेचे नाव आल्याने अनेक धक्कादायक माहिती बाहेर येऊ लागली आहे. नेहमीच वादाचे व्यवहार करणारी पतसंस्था म्हणून समताकडे पाहिले जाऊ लागले आहे. 3च महिन्यांपूर्वी तारण जमिनीचा बेकायदेशीर लिलाव करूनही कर्जदारांच्या खात्यात पैसेच न भरण्याचे प्रकरण असो किंवा शासकीय जमीन विक्री करून खरेदीदार ग्राहकाला पैसे न देता झालेला शेकडो कोटींची फसवणूक, अशा अनेक प्रकरणांनी मोठा गदारोळ उठला होता. यामुळेच की काय, समता पतसंस्थेच्या समोर ठेवीदारांनी रांगा लावून आपली कष्टाची पुंजी काढून घेतली होती. या दरम्यान समताच्या विरोधात तक्रारी झालेल्या असल्याने सहकार आयुक्तांनी थेट चौकशीचे आदेश दिले होते. मात्र सरकारी यंत्रणेला खेळवत समता पतसंस्थेचे चेअरमन काका कोयटे यांनी सहकार मंत्र्यांकडून चौकशीला स्थगिती मिळवली. वास्तविक पाहता त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेले. कोर्टाने आदेश दिले, 3 महिन्यात चौकशी करून योग्य ती कारवाई करावी. हे प्रकरण राज्यमंत्र्यांकडे चौकशीसाठी जाणे आवश्यक असताना ते थेट कॅबिनेट मंत्र्यांकडे गेल्याने आश्चर्य व्यक्त झाले. पण यात समताला मोठी मदत रुपाली चाकणकर यांची झाली असावी, अशी शक्यता नाकारता येत नाही. व त्यासाठी भोंदू खरातने मध्यस्थी केली असेल का, असाही प्रश्न निर्माण होतो. कारण नगर परिषद निवडणुकीत समताचे चेअरमन व राष्ट्रवादीचे उमेदवार असणाऱ्या काका कोयटे यांच्या प्रचारासाठी रुपाली चाकणकर कोपरगाव येथे आल्या होत्या. तेव्हा भोंदू खरात याने काका कोयटे यांच्या घरी पूजाही केली असल्याची जोरदार चर्चा कोपरगाव शहरात रंगली आहे. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईल का आणि दोषींवर योग्य ती कारवाई होईल का, असे अनेक सारे प्रश्न सर्वसामान्यांमधून विचारले जात आहेत.